सर्वप्रथम मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक बागल गुरुजींचे खूप खूप आभार मानते की त्यांनी विशेष माता पालकांसाठी हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्यांनी असाच काही कालावधीनंतर सारखे असे कार्यक्रम घ्यावेत, त्यामुळे मी त्यांचे खूपच आभार मानते। आणि आता मॅडमनी आणि सरांनी आणि उरलेले सीमाताईंनी सगळंच बोललेले आहेत, त्याच्यामुळे मी ठरवलेलं तर बऱ्यापैकी सगळं बोललेले आहेत, त्यामुळे मी काही डबल करत नाही। मॅडमलाही जायला वेळ होतोय आणि मी पालकांसाठी महिला पालकांसाठी एवढंच सांगेन की आपण लाजून आपल्या खूप समस्या कमी करतो, सांगत नाही, पण त्या आपण ओपनली सांगितल्या पाहिजेत। आपण 4थ्या लेवल पर्यंत गेल्यावर ओपनली डॉक्टर बरोबर बोलतो, पण आपण पहिल्या स्टेजला जर ती गोष्ट सांगितली तर ती आपण सुधारू शकतो, आपलं आरोग्य निरोगी ठेवू शकतो, पण ती लास्ट स्टेजला गेल्यावर त्याचा काही उपयोग होत नाही। अशा खूप गोष्टी आहेत। त्यासाठी मी तुम्हाला म्हणत होते की मगाशी तुम्हाला जर काही आपला मासिक पाळीविषयी असेल किंवा इतर कुठल्या गोष्टी असतील तर तुम्ही ओपनली बोला मॅडम बरोबर, कारण याचं वाढतं प्रमाण आहे। आता आपण बघतो की कॅन्सर सारख्या वाढत्या गोष्टी आहेत, हे आपण लाजण्यामुळे न सांगल्यामुळे याचं प्रमाण वाढत आहे। आपले पाळी व्यवस्थित येत नाही किंवा ज्या इतर गोष्टी आहेत ह्या आपण बोलल्या पाहिजेत, सांगितल्या पाहिजेत, लाजण्यासारखं यात काहीच नाही। आणि आजचा महत्त्वाचा मुद्दा मॅडमनी सांगितला की मुलींसाठी बॅड टच गुड टच, आणि आपण मुलींची ही उत्तरं दिली पाहिजे टाळाटाळ न करता, कारण माझा आता मुलगा 5वीला गेलेला आहे आणि मुलांनी मला 4थीत असताना प्रश्न विचारला होता, मम्मी अगं ते विस्पर वगैरे काय असतं ग, त्यांनी ते ऍड वगैरे बघितल्या होत्या किंवा माझंही त्यांनी कधीतरी आणलेला पाऊच वगैरे बघितलेला असेल, हे काय असतं ग। तर त्यावेळेस मी त्याला तुला काय करायचं वगैरे असं न म्हणता, कारण मला अशा विषयावर गोष्टीवर बोलताना मी कधीच लाजत नाही आणि मला ते लाजण्यासारख्या गोष्टीच नाही, उलट स्त्रिया त्याचा बाऊ करतात, सांगत नाही, याचंच विशेष वाटतं मला, त्या ओपनली सांगितल्या पाहिजेत। तर त्याला मी असं सांगितलं, का रे श्रवण तू असं का विचारतोय मला, तर नाही ग मम्मी असंच विचारलं मला। मग मी त्याला सांगितलं असतात हे बायका मुली वगैरे वापरतात, हे तुला काही उपयोगाचं नाही, तू काय हे असं विचारत जाऊ नको। बरं झालं अगं मम्मी मी तुला विचारलं, नाही तर मी माझ्या मित्रालाच विचारणार होतो, असं तो मला म्हणला। अशा वेळेस अशा गोष्टी असतात की मुलं आपण जर त्यांना ओरडलो तर ते आपल्या जवळ बोलत नाहीत, अशा गोष्टी मुलांबरोबर बोला। मुलींना तर याची खूप गरज आहे, कारण आता आपण बघतो मागच्या 15